हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि फर्स्ट तर मला हे बोलायचं आहे की ज्यांनी चांगले चांगले कमेंट्स केलेले माझ्या लास्ट व्लॉगमध्ये, त्यांच्यासाठी एक पप्पी. आणि जे लोक ज्ञान देत होते त्यांच्यासाठी, कारण मी ते सर्व एक्सेप्टच नाही करत भाई. मला फक्त जे लोक माझ्यासोबत चांगलं बोलतात माझ्याबद्दल, आणि मी फक्त त्यांच्यावर लक्ष देते. बाकी तुमच्या लोकांकडे माझं लक्ष नाही. जे लोक मला फुकटचं ज्ञान येऊन देतात ते खाली कमेंट सेक्शनमध्ये. खाली गेली, मी घेऊन आली, नाश्ता पण घेऊन आली खालून. आणि येशू अजून झोपली आहे. आता ती उठेन. मोनू उठले, मोनू जाते कॉलेजला. आणि मी रेडी होते. आणि आज मी रील्स बनवणार आहे, कारण खूप टाइम झाला मी काय पोस्ट नाही केलं आहे. आणि मला असं वाटतं की मी कुठेतरी बाहेर जाऊ यार, पण पाऊस येणार आहे वाटतं आहे असं, कारण रात्री खूप पाऊस येत होता. आणि मला माहिती आहे मी खूप ब्लॉग्स, रात्री पाऊस नव्हता येत, ते नाही माहिती, येत होतं एवढं माहिती आहे. माहीत नाही रे मला, मला कसे माहिती आहे. आणि मोनू आत्ता ब्रश करते, खाऊन पिऊन. मोनू खाऊन पिऊन ब्रश करते गाईस. मोनू कशी ब्रश करते माहिती आहे? ती पहिला कोलगेट लावते आणि मग त्याच्यावर असं पाणी टाकते आणि मग घासते दात. खायचं नाही, माझाच घातलाय, माझाच टॉप घातलाय, माझेच कपडे घालते. एवढा राग येतो ना मला. माझे कपडे देते का? नाही, तुझे कपडेच नाही आहेत या दुनियातच, कपडे नाही आहेत तुझे. साली स्वतःचे कपडे कुठे कोणत्या कोपऱ्यात घुसवून ठेवलेत काय माहिती. येऊन येऊन माझे कपडे घालेन, असंच घासीन तुला पण. अगं दात येईन बाहेर. येशूला उठव भाई, 10वी येशू 10वी ते. आता मला कोणीतरी कमेंट केलेलं की येशू कोणत्या स्टँडर्ड, येशूला 10th मध्ये किती पर्सेंटेज आले. तर येशू आता 10th मध्ये, पण ती बघा लुगाना फैला पक्का फैला. अरे झोपू रे, उठ. पहिला मी फोन ठेवते आणि मग तिला उठवते, कारण माझ्या फोनला पण 3% चार्जिंग आहे. मी सकाळी उठते, रील्स बघते आणि फक्त रील्स बघते, आणि मग उठून मग उठून मी ब्रश करून नाश्ता केलाय. मी आता रेडी होते आहे, मेकअप करते. मी ही साडी घातली आहे, मला ही खूप आवडते आणि खूप टाइम नंतर घातली आहे मी, आणि छान वाटते. सो मी पहिला माझा मेकअप करणार आहे. हा या साडीचा ब्लाऊज ना, या साडीचा ब्लाऊज दुसरा आहे, पण मी ह्याच्यावरती हवाला वेअर केला. चांगला वाटतोय रेड. दाखवते ते पण उलट. टिंटेड सनस्क्रीन आहे. मी डार्क ब्राऊन नाही, डार्क ग्रे कलरचे लावले. ॲक्च्युली मी आयब्रो पहिलेच फिल करून टाकलेले. फेस बघितलं लगेच कसा ग्लो करतोय माझा. लायनर लावते आणि मग चालू करते. माझा मेकअप डन एकदम झालाय. विचार करते टिकली कोणती केस तुम्हाला ओपनच करायचं. मस्त वाटतंय ना. फक्त टिकली मिसिंग आहे. पहिले टिकली लावते. माझी केस ना मी परवाच धुतले, पण तरी पण या क्लायमेट असं आहे ना, म्हणून खूप
ब्लॉग चालू करते. बाय. टिकली लावली आहे तर आता थोडंसं क्लोजअप मला तर घ्यायला पाहिजे ना. आणि माझी केस व्हिडिओ चालू करायच्या वेळेस मला नका घेऊ, मला नका घेऊ, मला रोशनीचा आहे. तेच तर मम्मीला माहिती आहे मी काय एवढी आळशी आहे. मी काय कपडा घेऊन शिवून घेऊन येऊन घालून असं नाही करणार. हां माहिती आहे. आज आम्ही सर्व सामान काढलंय आणि आता आम्ही शिफ्टिंग करणार आहे. आणि माझे लेन्स किती छान वाटते. या लेन्समुळे मी किती छान वाटते. मोनू आल्या मोनूने मला इथे पप्पी दिली. मी दरवाजाच खोलला असा आणि मी साडी बिडी घालून अशी रेडी आहे. म्हणून मला इथे पप्पीच दिली येऊन या चपटीने. तिचं कॉलेजचं चाललंय. साली जे ॲडमिशनचा जेव्हा टाईम होता तेव्हा ही आळशीपणा करत होती. आता डेट बीट निघून गेल्यानंतर पळापळी करते. पण तिने फायनली केलं. म्हणजे आमच्या घरी असं आहे का? म्हणजे आम्ही जे विचार करतो ते आम्ही करतो. काय पण होऊ दे. म्हाडाचा पाव मला का? मी गॅसच्या बाजूला ठेवला. मम्मी जोरात बोंबलू नको. नाही झाला मम्मी. कुठून इथून दिसतोय तुम्हाला हा डब्बा वाकडा झालेला मोनूच्या नाकासारखा? कुठून झालाय का? नाही. आणि मम्मीने आल्या आल्या मला चाय काय केलं मी अद्रक चेचला आणि ते मोनूच्या नाकावर जाऊन लावून टाकलं. तुला माहितीये मला नाकावर ऑलरेडी प्रॉब्लेम होतो. मला आवडतं तुला जब तुला सगळं सेट करायचं या. सो बाय गाईज. भेटूया नंतर थोड्या टाइम नंतर. आता जस्ट मी चाय बनवले आणि मम्मीला काचेच्या कप मध्ये देऊन मी ग्लास मध्ये घेतलाय. ही फक्त खायच्या कामाची आहे. ही एक पण धड काम करू शकत नाही लाईफ मध्ये. आणि अभ्यास करू शकते म्हणून तुम्ही सोडलाय अभ्यास. नाही कूल झाली भाई म्हणून मी अभ्यासच सोडून टाकला. इथे माझी अशी इज्जत आहे घरी. म्हणून कमेंट आलाय काय ते तुम्ही हात चाले कर. आम्ही हसतो तुमच्या फालतू कमेंट्स वर. म्हणजे जे नेगेटिव्ह कमेंट्स. तुम्ही काय तिघं बहिणी लय 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 करत असताय. पोलो खेळताना काय खेळताना पोलो ना. आता समजलं काय अभ्यास सोडला. शेमूड काढलं खेळता खेळता हार्ट अटॅक आला. ऐकलं हार्ट अटॅक तिथे शोवरच पोहोचली. कोण कोण बघायचं होतं हार्ट अटॅक वाला शो? मी नाही बघायची बाबा. आणि मी ट्राय पण केलेलं पण माझं कधीच झालं नाही ते. माझी हॅलो किटीची पॅन्ट काढ ना. आणि माझा टॉप आणि माझी जीन्स काढ ना. भाई जीन्स माझी दे. टॉप तर माझा आहे ना. मग काढ पहिला माझी पॅन्ट काढ मग तुझा टॉप काढ. ही रोज माझे कपडे घालते. ही पण असं नाही की बाबा मी धुवून ठेवते हिचे कपडे. नाही चोरी करेन आणि माझे कपडे जाऊन म्हणून अजून माहिती मला जॉईन कसं केलं नाही मी विचार करते. तुम्ही काय पण केलं ना की मोनू पण चालू होऊन जाते. मोनू काय पण करत असेल तर मी पण चालू होऊन जाते. सब ब्रो कोड आहे आमचा तो. बहन कोड. आणि येशू आमच्यापेक्षा फुल अपोजिट आहे. तिथं कधीच मी तिला बघितलं नाही पागलसारखं नाचताना. आणि आम्ही दोघं एकदम पागलसारखे नाचतो. आणि ती नाचताना ती अशी रिॲक्ट करते की बापरे लोक कसे आहेत. म्हणजे ती आम्हाला जज करते तसं है ना म्हणून. आम्ही लोक बाथरूम मधनं ओरडते. मी आम्ही लोक एकामेकांना बघून किती फेस बनवतो खालेडे. तिला अजिबात एकदा पण नाही बघितलं. आम्ही दोघं कशी रिअलिटी मध्ये कळतो ना एकमेकांकडे बघून ते दाखवलं ना तुम्ही लोक मला अनसबस्क्राईब करणार. बघणार नाही मला. आंघोळ कर. गाडी घेतली. तुला कार कधी घेते? मला कार घ्यायची आहे गाईज. पण मम्मी बोलते पहिला आपण आपलं स्वतःचं घर घेऊया मग कार घेऊया है ना मम्मा.
स्वतःचं घर ना पहिला मग कार ना. मी मम्मीला बोलले मम्मा मी पैसे जमा करते मला कार घ्यायची आहे. दे बटन. मम्मी थांब ना आता. तर मम्मी बोलते हे कारवीरचं नेक्स्ट ऑप्शन असतं पहिला. सारी चपटी आणि मम्मी मध्ये पहिला आपण आपलं स्वतःचं घर घ्यायचं आणि मग कार घ्यायची. अच्छा असं काय. हा ना मग अगं बटर दे मला. हिला एक बटर पाहिजे. दे लवकर. मस्त घेऊन ये ना. आणलाय ना काय जात आहे. शेंबूड येतोय. शेंबूड काय मम्मी इथे ठेवलं ना. मम्मीने असं कॅच केलं असं. क्रिकेटर होती वाटतं. लाईसच्या मम्मी सायकलला चालायची. काय होतं आणि बॅडमिंटन लई खेळायची. मग अशी उंच आपण बॅडमिंटन खेळायचं घोड्यासोबत. बॅडमिंटन खेळायची सोडायची. प्लीज माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायला या. जोगेश्वरीला या. नाही हा खरं या. आपण असं मीटअप घेऊया बिल्डिंगच्या खाली. आमच्यासोबत बॅडमिंटन. आदिती सृष्टीचा मीटअप. नाही नाही भाई फक्त तुझाच ठेव. बटर दे का 2-3 असंच एकच दिलंय. अरे बाई इथे खा ना. कॅच आहे मम्मा. कॅच नाही लब्बे. मग कॅच पण पडते. मग कपडे भरतील सगळे. मग चाय कसा बनलाय. मला ती आधीच नाही. अरे मम्मीला माझ्या हातचा चाय का आवडतो माहित नाही. नाईस. 2 आयलॅशेस तुटले माझे. माझं तर रोस्ट झालंय आता. हम का तो रोस्ट होई गवा आहे. हम का करी बा. वाटलंच होतं. आत्ताच तू गेली. सो गाईज आपण भेटूया थोड्या टाइम. तोपर्यंत मी हिला भरते. थांब ना बोलू दे ना काहीतरी. आणि आता आम्ही लोक शिफ्ट आणि आता आम्ही लोक शिफ्ट होणार आहे. थोड्या टाइम नंतर सर्व खाली करणार आहे घर आणि आम्ही जाणार आहे तिकडे. थांब थांब थांब. आणि आता हळूहळू करून आम्ही थोडं थोडं सामान घेऊन जाणार आहे तिकडे. भेटूया थोड्या वेळामध्ये. मम्मी लगेच. मी माझे रील्स बघतच असते. कुठे बनवलाय. पाठची भिंत वेगळी कधी लॉग आउट करणार. किती वाजले. 7 वाजले. जस्ट लाईव्ह माझी एंड केली आणि ते लाईव्ह मध्ये एवढे चांगले लोक पण होते आणि थोडेसे क्रॅक लोक पण होते. पण ते ठीक आहे. क्रॅक लोकांकडे मी लक्ष देत नाही. आणि आता मी मम्मी मोनू येशू आम्ही चौघे पण रूम शिफ्टिंग करायला चालू करणार आहे. आणि त्याच्यासाठी माझी मम्मी बघा काय करते. मेकअप चल रहा है. मेकअप गाइस. मेकअप आता आंघोळ केली मी म्हणून तर बोलते मेकअप चल रहा है. मेकअप कर रही है मेरी माँ. आणि लेन्समुळे ना आपल्या फेसवर खूप मस्त एक अलगच काहीतरी येतं. असं काहीतरी येतं. आणि हे लेन्स मला खूप आवडलेत. कोणते आहेत माहिती आहे. डार्क ग्रे. आणि मम्मी बोलते आता तिकडे ना असं मी काय लावणार आहे मम्मा तू. नाही वेळापत्रक काय. वेळापत्रक म्हणजे तुमचं टायमावर उठायचं. सगळं आपल्या टायमावर कामं करायची. पहिल्या झालं आपापली कपडे आपल्या हाताने धुवायची सगळ्यांनी. आपली भांडी पण आपल्या हाताने घासायची. ते मला पाहिजे ना असं पसारा. सगळं सिस्टमॅटिक पाहिजे. अशी मम्मी बोलते पण मम्मीच सर्व करेन बघा कशी. पटापट करून टाकते ती. तिला अजिबात आम्ही लोक आळशी लोकांचं तिला जमत नाही. तर ती थांबत नाही. एकदम अशी वरती टिकली पण मस्त वाटते ना. आणि खूप जास्तच वरती झाली. एकदम पण खाली मी नाही लावत कधी. मम्मा इथे कशी वाटते बघ. मम्मा बघ. छी ना. नाही चांगलं वाटत. मला पण नाही आवडत. मला अशी टिकली वरतीच आवडते भाई. वार अप्पर. जिमला जाऊन आली आहे. कसली फेंगडी वाटते बघा. फेंगडी पडली. बाईक स्कूटीचं स्टँड लागलेलं आहे जोरात. असंच पाहिजे. आता आली आहे जिम मधनं 1 तासात. अंडा बिंड घेऊन आली आणि खाऊन काय केलेली. चाय नाश्ता घेऊन गेलेले. तर आल्यावरच खातात ना भंगी.
की जिमच्या पहिला खाऊ पोट भरून. हा जिमच्या पहिला खाऊ. मला दे एक, तू घे एक, मला दे एक. तुला देणार 2 मी खाणार. गद्दारी करबे गद्दारी. हे का आ हो येतं. सो मी आणि मम्मी, आता मम्मी जाऊन आली आहे तिकडे. माझ्या फोनला 1% चार्जिंग आहे. आता बघू जेवढं शूट होईल तेवढं होईल. मम्मी तिकडे नारळ वेळ फोडून आली एकदम मस्तपैकी. आणि जेवायला पण घेतलंय. केलंय दादी दिसायचं ते नवीन घेतलंय. सर्व घेतलं. जेवलं तिकडे दिवे घेतले ते तिथे घेऊन जा. ओके. फ्रायडे म्हणून नारळ सोडणार. चल इथूनच चल ना. फ्रायडे म्हणून नारळ सोडणार. आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. घरी जाऊन जेवणार आहे आणि मग नंतरचे प्लॅन्स पुढे समजतील तुम्हाला. मला नाही, मम्मीला बांधून पायी. क्लासमध्ये जाऊन बस. हा मी तू गेली. हा मी गेले. तुम्हाला पण मम्मीच्या शाळेतली कहाणी. असं कसं एक्सचेंज करू शकतो क्लास. आमचं दोघांना जमायचं नाही ना टीचर माझं. अभी समझा, अब मेरी माँ भी बदमाश है तो मैं भी बदमाश हूँ. ते माहितीये ते व्हिडिओ आहे ती लहान पोरगी बोलते माझे फ्रेंड्स लोक होते तिकडे जाऊन माझे सगळे फ्रेंड्स बनले नवीन. आणि एक सर होते ना अशी अगदी बारीक होते सर. ते बाहेर आपल्या गावच्या ठिकाणचे इथे आलेले. सोनकडे काहीतरी सर नाही त्यांचं. ते ना मारायचे सगळ्यांना. एखादी जरी मस्ती केली ना सगळ्या क्लासला मारा ना एवढी मोठी छडी सगळ्यांना हातावर असं ना हळू जोरात. आणि मी खूप रागीट होती. मला काही राग सहन होत नाही, कंट्रोल होत नाही होत आहे. करता करता ना असं आहे बघ सगळ्यांना मारत आले. हात पसर अशी करायची पुढे अशी करायची हात अशी करायच्या सगळे हळू मार असं जोरात मारायचा तो. असं सगळीकडे माझ्याकडे आला तो. माझ्याकडे आला हात कर. मी नाही करणार. तो हात कर. मी नाही करणार. मी त्याला त्याची आणि माझी पण कसर खूप होती. आणि त्याच्याच क्लासमध्ये ना मी सगळी मारायला मला मारलं ना सर तुम्ही बघा मग काय असं त्याला बोल. त्याने मला त्याच्या क्लासमध्ये फेल केलं 8वीला माहिती तुला. मी त्याचं ऐकायची नाही. जरा पण नाही ऐकायची. तरी मला 8वीला फेल करून एकाच सब्जेक्ट मध्ये ना क्लास डायरेक्ट फेल. मेरी माँ फेल हो गई भाई. फेल दादू म्हणून मला फेल केलं. त्याला राग होता ना माझ्यावर. आणि मी नेहमी त्याला काय पण बोलायची ना. आता समजलं. आता कोणी मला काही बोलू नाही शकत की अदिती तू काय अशी काय आहे अदिती अशी हिच्यामुळे आहे अदिती अशी. माझे पण लई टीचर आहेत. मला कोणी मला नाही बरोबर आहे. आता फुकट तुम्ही बोलायला बोलले सर ज्यांनी मस्ती केली त्याला मार. तुम्ही सगळ्यांना काय मारता. मी का मार खाऊ. मी नाही मार खाणार. आणि आता आम्ही मम्मीने बाहेरून आणलंय जेवण. चिकन आणि चपाती वगैरे सर्व. कारण आता शिफ्टिंग करायची. सर्व मम्मीने बांधून ठेवलंय. त्याच्यामधनं कुठे नाही एक दिवस तर बाहेरून खाऊ शकतो. तसं आम्ही रोजच बाहेरून खातो. तो मम्मी नव्हती ते पण ठीक आहे. सो बाय. आता मी पोटभर सुखाने घरचं जेवण सारखं जेवू शकते. स्वरा नावाची मुलगी आहे गेंडी. सो आता आम्ही तुम्हाला काय बोललेली की काहीतरी प्लॅन्स आहेत आमचे. सो मी सक्षम आम्ही लोक आता ऋतिभूषणच्या घरी चाललो आहे. लाईटमध्ये काढेल लाईट आणि आम्ही आता रोड क्रॉस करण्यासाठी इथे थांबलेलो आहे. पण गाड्या काही थांबतच नाही. गाड्या थांबा आम्हाला जायचं आहे. आम्हाला लेट होतोय. मग तिकडून आम्हाला लगेच घरी पण जायचं आहे. आता ह्यांना कसं समजावू. गाड्या ना ते पण ट्रक भाई ट्रक. एक तर मला गाडी चालवायला शिकायची आहे. त्यामध्ये हे असे रोडवरती गाड्या बघून मी कशी चालवू कशी शिकू भाई. दमच नाही मला.
ह्याच्यामध्ये आहे की बाई मी चालवेन गाडी. अंकल आपने मेरे फाड दिया. कसला एवढा मोठा रेडा ट्रक आला, गाडी इकडे येऊन थांबलाय माझ्या. आणि आम्ही आता एका सुनसान जागेवरनं जाणार आहे आणि आमच्या मागे लागणार आहे. विचार कर सक्षम फक्त विचार कर, आता आपल्या सोबत कोणतरी आहे. मम्मा सक्षम माझी फाटते, लवकर चल. मला हे नाही बोलायला पाहिजे होतं आता इथे. माझी खूप सक्षम तू धीरे धीरे ना, मत चल ना, जल्दी चल ना. एक्सपिरियन्स नाही करायचंय. मग आता काय झालं माहितीये माझ्यासोबत, मी असं काहीतरी बोलली आणि माझ्या मनात ते भरलं आणि मी एक व्हाईट टेम्पो बघितला लगेच कॅमेऱ्यामध्ये बघून, तर माझी फाटली. आणि आजूबाजूला पूर्ण आरेचं जंगल आहे. गुंफा नाही दाखवायची तू इथून लवकर. जर एक माणूस नाही या रोडवरती. मी उगाच बोलले हे सर्व. माझी खूप फाटते या सर्व गोष्टींवरती. नाही हे पागल आहे काय गुंफे नाही नको कोणती गुंफा आता नको. गुंफा काय नको. असं मला माणसं दिसली ना की माझ्या जीवात जीव येतो. पण एकदा बघ तरी. नाही चल ना इथून लवकर, आवाज येतोय बघ कसा. आणि आम्ही आता जस्ट पोचलेलो आहे आमच्या लोकेशनवर पूर्ण भिजून. आणि आता जसं डोरबेल वाजेन टिंग टॉंग, भावाली आहे त्यांची डोरची, हे पण भाव असं. तर मी नाचणार आहे आता, तुम्ही बघू शकता मी कशी नाचते. पकड़ ऐसे पकड़ने को लगता है. हाँ पकड़. दरवाजे बंद हातातून नाही क्यूटी पडतोय तो पडतोय. नाही तू नाही घेतलंय मी अजूनपर्यंत म्हणून. हे केवढूच आहे. 4 महिन्याच आहे हे अजून. 5. आता थोड्या टाइम नंतर मी याच्यासोबत खेळणार आहे. जाओ सक्षमला जाओ. अभी कैसा आएगा मेरे पास. और तेरा क्या वे. हाँ चिरकुट गेला. चिरकुट आला. चिरकुट. आणि हा चावतो, ह्याला दात येत आहेत ना म्हणून शिवशिवते त्याचे दात. आणि मला ते नाही आवडत, पण ह्याला त्याच्यासोबत खेळायला मला आवडतं. एक दिवसच खेळली मी याच्यासोबत. मला असं डॉगी द्या रे कोणीतरी गिफ्ट. हा माझ्या बर्थडेला गिफ्ट आहे ना मला. ह्याच्यामुळे मला या डोंगरावर बसायला लागते, ते पण पाय बी फोल्ड करून. हे झाले क्यूट आहे. त्याचं थोडंसं हळदी मला का झालंय. हळदी घेऊन पळाले ना. हळदी कापत होती म्हणून पळाला. खाल्ला ना हळदी. एक इधर आणि मी मध्ये बसली आहे. म्हणजे माझ्यामध्ये डेअरिंग आली आहे. बघितलं किती. कोलॅब